8 दिवसापूर्वी आमच्या घरी ना बोकड्याची पूजा होती, पण आमचं जाणं नाही झालं होतं. पण सासूबाईचा जीव राहत नव्हता. सासूबाई आम्हाला फोन करून सांगितलं होतं की तुमच्यासाठी मी खऱ्या भाजून ठेवतो. आणि मला पण खऱ्याचा रसा खूप जास्त आवडतो. आणि त्याला खऱ्याला जसं आपण हळद मीठ टाकून उघडून घेतलं आणि त्याचं पाणी पण पिलं ना, शरीरासाठी खूप चांगले आहे. असे म्हणतात की टोंगळे वगैरे दुखत नाही म्हणून. आता काय माहीत, मला तर कधीमध्ये आवडते, आपण काय जास्त खात नाही. आणि कसं शहरामध्ये कच्चेच भेटतात, जसं आपण बोकड्याचं मुंडकं वगैरे आणतो तर कच्चं देतात. गावाकडे चुलीमध्ये भाजून घेतात, कारण भाजल्याने यांच्यावर जे बारीक बारीक केसं असतात ते सगळे जळून जातात. पण आम्ही ते इकडे कच्चेच आणतो, म्हणून मी इकडे शहरामध्ये जास्त मुंडकं खऱ्या खातच नाही. जेव्हा आम्ही गावाला जातो तेव्हाच तिकडे खातो, कारण तिथे चुलीमध्ये भाजल्या जातात आणि हे आपल्या पोटासाठी खूप हानिकारक आहे. तर सासूबाईनं आम्हाला 4 खरे पाठवले होते, तर मग 2 ननदबाईला पाठवलं आणि 2 माझ्यासाठी ठेवला. आज सकाळी मी त्याची भाजी केली. एवढं छान सुगंध घरामध्ये, आणि असं वाटत होतं कधी मी एक भाकर घ्यायला आणि चुरून खायला. याच्याबरोबर भाकर खूप चविष्ट लागते. तुम्ही पण गावाला गेल्यावर असंच करता का? तुमच्या सासूबाई असंच पाठवता का? नक्की कमेंट करून सांगा.